नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE काही प्रमुख इंडेक्स डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्सच्या मार्केट लॉट साईजमध्ये बदल केलेले आहेत। हे बदल सेबीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आहेत आणि 28 ऑक्टोबर 2025 पासून हे लागू होतील। तर यामध्ये NSE जारी केलेल्या परिपत्रकानुसार निफ्टी 50चा लॉट साईज हा 75 वरून 65 पर्यंत कमी करण्यात आलेला आहे। तर बँक निफ्टीचा लॉट साईज हा 35 वरून 30 पर्यंत कमी करण्यात आलाय। तर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसचा लॉट साईज हा 65 वरून 60 पर्यंत कमी करण्यात आलेला आहे। निफ्टी मिड कॅप सिलेक्टचा लॉट साईज 140 वरून 120 पर्यंत कमी करण्यात आलाय। तर निफ्टी नेक्स्ट 50चा लॉट साईज हा 25 वरतीच ठेवण्यात आलाय। जानेवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या साप्ताहिक आणि मासिक करारांसाठी नवीन लॉट साईज लागू होतील। तिमाही आणि अर्धवार्षिक करारांसाठी हे बदल 30 डिसेंबर 2025 पासून लागू होतील। NSE असंही स्पष्ट केलंय की नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026, डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 आणि डिसेंबर ते फेब्रुवारी यासारख्या काही विशिष्ट करारांमध्ये हे डे स्प्रेड ऑर्डर बुक उपलब्ध राहणार नाही। सदस्यांना सल्ला देण्यात येतोय की त्यांनी त्यांच्या ग्राहकांना या संदर्भातली माहिती द्यावी आणि NSEच्या एक्स्ट्रानेट सर्व्हरवरती उपलब्ध असलेल्या जे काही नवीन कॉन्ट्रॅक्ट फाईल्स आहेत त्याचे ट्रेडिंग आणि अपडेशन करावं। दरम्यान त्यांच्या IPOची तयारी करणाऱ्या NSE सांगितलं की 23 सप्टेंबर 2025 पर्यंत त्यांच्या नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या ही 12 कोटींपेक्षा जास्त झाली आहे। एकूणच NSE वरती नोंदणीकृत गुंतवणूकदार खात्यांची संख्या ही 23 कोटी 50 लाखांपर्यंत पोहोचली आहे, जी जुलै 2025 मध्ये 23 कोटी होती। गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणूकदारांची ही वाढ झपाट्याने झालेली आहे, असं NSE म्हटलंय। NSEच्या स्थापनेनंतर 14 वर्षांनी 1 कोटी गुंतवणूकदार त्यात सामील झालेत। पुढे 1 कोटी गुंतवणूकदार जोडण्यासाठी सुमारे आणखीन 7 वर्षे लागली। त्यानंतर फक्त 3.5 वर्षांमध्ये आणखीन 1 कोटी गुंतवणूकदार हे जोडले गेले। मार्च 2021 पर्यंत 25 वर्षांमध्ये NSE 4 कोटी गुंतवणूकदार आणले, परंतु त्यानंतर फक्त 6 ते 7 महिन्यातच 1 कोटी नवीन गुंतवणूकदार यामध्ये सामील झालेले आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने NSEच्या काही प्रमुख डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्टच्या लॉट साईजमध्ये काही बदल हे करण्यात आलेले आहेत। तर मग मित्रांनो, यावरती आपले मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।